भैया लाइफ में जब तक संघर्ष नहीं करोगे ना तब तक कोई चीज़ हासिल नहीं होती। मॅक्सिमम जास्तीत जास्त तुमचे रिलेटिव्स, तुमचे फ्रेंड्स तुम्हाला 1 महिन्यापर्यंत सस्टेन करू शकतात, तर तुमचे पॅरेंट्स, तुमचे आई वडीलच तुम्हाला काही न कमवता पोचू शकतात। मित्रांनो, लाईफमध्ये सक्सेस मिळवायची असेल ना तर स्वतःच्या परिश्रमांवर आणि मेहनतीवर विश्वास पाहिजे, आणि ज्या दिवशी तुम्ही मेहनत घ्यायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्ही सक्सेसकडे पोहोचाल। अशीच एक गोष्ट घेऊन आलो मित्रांनो, कुठली असाल तर ती गोष्ट तुम्हाला जागी करून ठेवेल, आणि ती गोष्ट आहे मेहनतीची। मित्रांनो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एक मूर्तिकार होता आणि त्याला खूप छान छान अशी मूर्ती करायची आवड होती, त्यामुळे तो खूप साऱ्या जंगलात फिरत असे की ज्याला असे काही दगड भेटत असतील की ज्याच्यातून तो मूर्ती घडवू शकत होता। आणि तो अशाच एका जंगलात जातो, त्याला 2 दगड भेटतात। त्या 2 दगडांमध्ये त्याला असं वाटतं की यस, आपण या दगडांपासून काहीतरी एक सुरेख, एक सुंदर, एक जबरदस्त मूर्ती घडवू शकतो। त्याच्याजवळ असते छिन्नी आणि हातोडा, त्याचे हत्यार त्याच्याजवळ असतात ज्याच्याने तो चांगली मूर्ती घडवू शकत असतो। सो तो पहिल्या दगडाकडे जातो आणि त्या पहिल्या दगडावर तो वार करणार, तेवढ्यात त्या पहिल्या दगडातून आवाज यायला सुरुवात होतो, आणि आवाज येतो ते म्हणतो की माझ्यावर वार करू नको, मला नकोय ते चिन्ह हातोड्यांचं, आणि मला नकोय ती कोणती सुबक छान सुंदर मूर्ती। तो आश्चर्यचकित होतो, त्या दगडाला सांगतो ज्यापासून एक जबरदस्त मूर्ती घडवणार आहे, आणि त्या मूर्तीची किंमत तुला भेटणार आहे, पण तुला हे चिन्ह आणि हातोड्याचे घाव सहन करावे लागतील। तो नाही म्हणतो, तो दुसऱ्या दगडाकडे जातो, दुसरा दगड त्याला यस म्हणतो, दुसरा दगड म्हणतो यस मी रेडी आहे ते घाव सहन करायला, मला सुंदर मूर्ती बनायचं आहे। सो तो म्हणतो यस ठीक आहे, काही दिवस प्रतीक्षा करा, जेव्हा मला काही मोठी ऑर्डर मिळेल, जेव्हा मला कोणी मोठी संधी मिळेल त्यावेळेस मी नक्की तुमचा वापर करेल। सो तसाच तो गावात परत जातो, आणि काही दिवसांनी, काही महिन्यांनी गावकरी त्या मूर्तिकाराकडे येतात। गावकरी म्हणतात आपण गावात एक मोठं देऊळ बांधणार आहे, आणि त्या देऊळमध्ये जी मूर्ती आपण तयार करणार आहोत ती तुमच्याकडून आम्हाला करून घ्यायची आहे। तुम्हाला जर माहिती असेल की कुठे आपल्याला छान सुंदर दगड भेटेल ज्याच्यातून तुम्ही मूर्ती करू शकतात भगवंताची, तर प्लीज तुम्ही ते शोधा आणि मूर्ती तयार करायला सुरुवात करा। त्याला लगेच क्लिक होतं की काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी आपण जंगलात गेलो होतो, त्या ठिकाणी आपल्याला 2 दगड आढळले होते, त्यातला दुसरा दगड जो तयार होता मूर्ती घडवून घेण्यासाठी, आणि तो तसाच त्या जंगलात पुन्हा जातो, त्या दुसऱ्या दगडाकडे जातो, आणि काही महिन्यात तो इतकी सुंदर छान अशी देवांची मूर्ती तयार करतो की ती सर्व गावकरी पाहून आश्चर्यचकित होतात, जी त्यांच्या मनाला भिडते, आणि ती मूर्ती काही दिवसातच देवळात स्थापित होते, तिची पूजा अर्चा सुरू होते, सगळे लोक तिला हार घालतात, पाया पडतात, वंदन करतात आणि पूजा करतात। सो त्या मूर्तीला पण आतून खूप भारी वाटत असतं, देवांची मूर्ती त्या दगडापासून घडलेली असते। सो गावकरी म्हणतात आपण छान मूर्ती बनवली आहे, छान देऊळ बांधलंय, पण इथे एक पायरीसाठी आपला दगड हवा आहे, आणि तो दगड आपल्याला कुठे भेटेल? ते परत त्या मूर्तिकाराकडे जातात, ते म्हणतात तुमच्याकडे काही दगड आहे का की जो आपल्याला पायरीसाठी ठेवता येईल? तो म्हणतो हो माझ्याकडे एक दगड आहे। तो तसाच जंगलात जातो, त्या पहिल्या दगडाला म्हणतो की तुला चिन्ह हातोड्याचे घाव नको आहेत, पण जर तुला पायरी म्हणून राहायचं असेल तर माझ्याकडे एक जागा आहे। त्याला हो म्हणतो, आणि तो दगड त्या पायरीसाठी यूज केला जातो, वापरला जातो। तो दगड त्या मूर्तीकडे बघतो आणि त्याला लगेच समजतं की हा आपल्याच बाजूला असणारी दुसरा दगड आहे की ज्याच्यापासून इतकी छान सुंदर मूर्ती बनली, आणि आज लोक त्याला वंदन करताय आणि मी पायरी बनून राहिलोय। तो प्रश्न विचारतो त्या दुसऱ्या दगडाला की सगळे आपण दोघी सारख्याच जंगलात होतो, आणि आज लोक तुझी पूजा करताय आणि माझ्यावर पाय देऊन तुझ्याकडे येतात, का असा भेदभाव का? ती तयार झाली ती मूर्तीला स्मित असते देऊन सांगते, मित्रा आपण दोघी एकाच जंगलात होतो, एकच मूर्तिकार आपल्याला विचारायला लागतात, ज्याने तुला पहिल्यांदा विचारलं की तू चिन्ह आणि हातोड्याचे घाव सहन करायला तयार आहेस का, त्यावेळी तू नाही म्हटलास आणि मी हो म्हटलो, म्हणून मी आज या ठिकाणी भगवंताची मूर्ती बनून आहे। हाच फरक आहे मित्रांनो। बरेचसे आपले मित्र अजून जी मेहनत घ्यायला हवी यश मिळवण्यासाठी ती घ्यायला तयार होत नाहीये। प्रत्येक जण कोणावर तरी डिपेंड आहे, कोणीतरी मला येईल, कोणीतरी मला सांगेल, कोणीतरी मला मदत करेल, त्यावेळी मी ते रेडी होईल, पण स्वतःहून मेहनत आहे। खूप सारे यंगस्टर्सला शॉर्टकट हवा आहे। यस तुम्ही डेफिनेटली शॉर्टकट मिळवा ना, पण त्यासाठी शॉर्टकट मिळवण्यासाठी काहीतरी मेहनत तर घ्यावी लागेल ना। शॉर्टकट फाइंड करण्यासाठी सुद्धा काही मेहनत घ्यावी लागते। जेव्हा काही रिसर्च पेपर पब्लिश होतात तेव्हा त्यातले खूप सारे रिसर्च पेपर सायंटिस्ट वाचतात, त्यानंतर त्याच्यातल्या फेल्युअर्सला ते कशा पद्धतीने आयडेंटिफाय करतात, करेक्शन्स करतात, आणि त्या करेक्शन्सनुसारच फायनल पेपर पब्लिश होतो, फायनल रिसर्च पब्लिश होतो। पण त्यासाठी त्यांनी फेल्युअरचा स्टडी केलेला असतो,
त्याला तुम्ही शॉर्टकट म्हणू शकतात. पण आज बरेचशा विद्यार्थ्यांना, आज बऱ्याचशा यंगस्टर्सला फक्त शॉर्टकट मित्रांनो तसं होत नाही. छोटं एक्झाम्पल आहे मित्रांनो, सिंह जंगलाचा राजा आहे पण सिंह शिकार करायला सोडत नाही. कोणी सिंहाकडे येऊन घ्या तुम्ही राजे, तुम्ही हे हरिण घ्या, तुम्ही हे न घ्या आणि तुम्ही बिंदास बसून खा असं कोणी म्हणतं का? नाही, सिंहाला सुद्धा शिकार करावी लागते, सिंहाला सुद्धा डरकाळी फोडावी लागते, कारण त्याला त्याचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. मित्रांनो, जर तुम्हाला पण तुमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर उठा. बरेचसे विद्यार्थी आज कॉपी करून पास होण्याचा प्रयत्न करतायत फक्त क्षणिक सुखांसाठी, क्षणिक आनंदांसाठी. पण जर तुम्ही आज मेहनत घेतली नाही आणि जर तेच क्वेश्चन्स, जर गोष्टी तुम्हाला इन फ्युचर तुमच्या करिअरमध्ये आल्यात तर तेव्हा तुम्ही काय कराल? मित्रांनो, सगळं इझी वाटतं तसं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतः मेहनत घ्यावी लागेल, स्वतः डेव्हलप करावं लागेल, प्रत्येक वेळेचा सदुपयोग करून घ्यावा लागेल. मोबाईलचा यूज फक्त इंस्टाग्रामवर रील्स बघणं, यूट्यूबवर शॉर्ट्स बघणं म्हणून करू. मोबाईल खूप जबरदस्त गोष्ट आहे की ज्याच्याने तुम्ही खूप काही शिकू शकतात, पण त्याचा वाईजली यूज व्हायला पाहिजे. अशा खूप साऱ्या गोष्टी की तुमच्या डिस्ट्रॅक्शन निर्माण करतात, ज्या तुमच्या अडथळे निर्माण करताय, ज्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टींमध्ये अडकून पडलेले आहात आणि मेहनत घ्यायला कुठेतरी विसरले आहात. थोडाफार अभ्यास केला म्हणजे तुमची मेहनत झाली असं होत नाहीये. तुम्ही त्या खरंच अभ्यासाला समजून घेताय का? लॉजिकली तुम्ही यूज करताय का? ते इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर तुमचे आई वडीलच तुम्हाला सपोर्ट करतील, बाकी तुमचे फ्रेंड्स असो, तुमचे रिलेटिव्ह असो, 1 महिन्याच्या वर ते तुम्हाला सस्टेन करू शकत नाही, तुम्हाला सपोर्ट करू शकत नाही. सो आत्ताच जर तुम्ही झोपले असेल तर उठा, मेहनत करा, बिकॉज मेहनतीशिवाय काहीच नाहीये, संघर्षशिवाय काहीच नाहीये. आणि संघर्षापासून जे तयार होतं ते जबरदस्त असतं, जबरदस्त असतं, त्याला तुम्ही कधी विसरू शकत नाही. आज जे तुम्ही यूट्यूब चॅनल बघताय एनर्जी लोडिंग मराठी मोटिवेशन, ते एका दिवसात तयार झाले नाहीये. 2 वर्षांचा संघर्ष. याची लोडिंगचे व्हिडिओ कानाकोपऱ्यात पोहोचताय. कोणती सिटी अशी नाही आहे की ज्या ठिकाणी एनर्जी लोडिंगचा व्हिडिओ बघितला जात नाही. मित्रांनो, यासाठी संघर्ष होता. मी माझं स्वतःचं किंवा आमच्या टीमचं कौतुक करत नाहीये, पण कोणतीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर संघर्षातूनच ती निर्माण होणार आहे. आणि मी हे फक्त तुमच्यासाठी सांगतोय बिकॉज हे चॅनल तयार झालं यंगस्टर्ससाठी. आमच्या एनर्जी लोडिंगच्या टीमला मनापासून वाटते की प्रत्येक यंगस्टर्सने डेव्हलप व्हावं, प्रत्येक यंगस्टर्सने स्वतःला डेव्हलप तर करावंच पण सोबत इतरांना सुद्धा डेव्हलप करावं. मित्रांनो, होप तुम्हाला ही सगळी गोष्ट समजली असेल, तुम्हाला समजलं असेल मेहनतीचं फळ काय. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून कोणती गोष्ट शिकत नाही तोपर्यंत ती तुमच्या डोक्यात पूर्णपणे शिरत नाही. आणि स्वतःचे लॉजिक वापरायचे, पहिल्यांदा सगळे लॉजिक वापरायचे, पहिल्यांदा सगळं समजून घ्यायचंय. जसं त्यानंतर तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर एक्सपर्ट्सकडे जायचंय. आणि जर तुम्ही बेसिक फंडे तुमचे स्वतःहून क्लिअर केले असतील ना, जबरदस्त, तुम्ही शेवटपर्यंत ते विसरणार नाही. मित्रांनो, सो संघर्ष करा, मेहनत घ्या, फेल्युअर येतील, येऊ द्या ना, येणारच आहे फेल्युअर. आणि फेल्युअर पासून तुम्हाला शिकायचं, गोष्टी तुम्ही फेल्युअर कडून शिकाल त्या गोष्टीत तुम्ही जास्तीत जास्त परफेक्शनकडे जाल. आणि या जगात अजून तरी कोणी परफेक्ट झाला नाहीये. आज आपण मोठे मोठे सेलिब्रिटीज बघतो, अजून सुद्धा ते काम करतात आणि ते स्वतःला परफेक्ट म्हणत नाहीये. दॅट मीन्स बघा, ते अजून सुद्धा मेहनत घ्यायला रेडी आहे. आमचीच खेत की मुली आहे. अजून तर बरंच काही करायचंय, संघर्ष करायचा, मेहनत करायची, खूप सारं आपल्याकडे अचीव करण्यासाठी. मित्रांनो, सो लेट स्टार्ट. जबरदस्त एनर्जेटिक बना, दुसऱ्यांना पण एनर्जेटिक बनवा आणि संघर्ष घ्यायला घाबरू नका, संघर्ष करायला घाबरू नका. छान छान मोटिवेटिंग, इंटरेस्टिंग, नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि हे छान व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला पण दाखवा, जेणेकरून ते सुद्धा जागी होतील, कडे वाटचाल करतील. ऑल द बेस्ट. थँक्यू.